वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ. लक्षात ठेवा, आपण काही वेळा बोलताना अशा शब्दसमूहांचा वापर करतो की ज्यांचा शब्दशः वा सरळ अर्थ न होता वेगळाच अर्थ होतो. मला अभ्यास करण्याची सवय झाली आहे असे न म्हणता अभ्यास करणे हे माझ्या अंगवळणी पडले आहे असे आपण म्हणतो. अंगवळणी पडले याचा अर्थ सवय झाली असा होतो. काम यशस्वी होण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले असे न म्हणता काम यशस्वी होण्यासाठी त्याने जीवाचे रान केले असे म्हणतो. जीवाचे रान केले याचा अर्थ खूप प्रयत्न केले असा होतो. अंगवळणी पडणे, जीवाचे रान करणे अशा शब्दप्रयोगांना वाक्प्रचार असे म्हणतात. वाक्प्रचारांत मोठा अर्थ दडलेला असतो. त्यांच्या वापरामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. माणसांच्या वर्तनावरून, स्वभावावरून, परिसरातील वस्तूंवरून तसेच शारीरिक अवयवांवर आधारित असे अनेक वाक्प्रचार तयार झालेले आहेत. असे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ समजून घ्या. शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ. डोक्यावरून, डोक्याला हात लावून बसणे, विचार करीत बसणे, डोक्यावर खापर फोडणे, निर्दोष माणसावर दोष टाकणे, डोक्यावर बसवणे, फाजील लाड करणे. कपाळावरून, कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे, कपाळाला हात लावणे, नाराजी दाखवणे. डोळ्यांवरून, डोळा लागणे, झोप येणे, डोळे उघडणे, अनुभवाने सावध होणे, डोळ्याला डोळा न लागणे, झोप न येणे, डोळे विस्फारणे, आश्चर्याने पाहणे, डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे. कानांवरून, कान उपटणे, कडक शब्दात समज देणे, कान टोचणे, कडक शब्दांत चूक लक्षात आणून देणे. कानांवर हात ठेवणे, ना कबूल करणे, कानोसा घेणे, अंदाज घेणे, चाहूल घेणे. नाकावरून, नाक उडवणे, थट्टा करणे, नाक कापणे, अपमान करणे, नाक मुरडणे, नापसंती दाखवणे, नाक घासणे, लाचार होऊन माफी मागणे. दातांवरून, दात धरणे, सूड घेण्याची भावना बाळगणे, दात ओठ खाणे, चीड व्यक्त करणे, दाती तृण धरणे, शरण येणे. तोंडावरून, तोंडाला पाणी सुटणे, हाव निर्माण होणे, तोंड काळे करणे, कायमचे निघून जाणे. तोंड देणे, आलेल्या प्रसंगाशी सामना करणे, तोंड फिरवणे, नाराजी व्यक्त करणे, तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे, तोंडातून शब्द न फुटणे, खूप घाबरणे. हातांवरून, हातचे जाणे, तावडीतून निसटणे, हात टेकणे, नाईलाजाने शरण जाणे, हात आखडता घेणे, देण्यासाठी स्थिती असतानाही कमी देणे, हात झटकणे, नामानिराळा होणे, हात देणे, मदत करणे. पोटावरून, पोटात आग पडणे, खूप भूक लागणे, पोटात कावळे कोकलणे, खूप भूक लागणे. पोटात ठेवणे, माहीत झालेले गुपित उघड न करणे, पोटाला चिमटे घेणे, काटकसरीने राहणे. पाठीवरून, पाठ थोपटणे, शाबासकी देणे, कौतुक करणे, पाठ पुरवणे, सारखे मागे लागणे, पिच्छा पुरवणे. कमरेवरून, कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे, कंबर खचणे, धीर सुटणे. पायांवरून, पाय घसरणे, वर्तन बिघडणे, तोल जाणे. पाय धरणे, शरण जाणे, माफी मागणे. पाय मोकळे करणे, फिरायला जाणे, पायावर उभे राहणे, स्वावलंबी होणे. अंगावरून, अंग चोरणे, फारच थोडे काम करणे, हळूहळू
काम करणे, अंगाची लाही लाही होणे, अतिशय संताप येणे, जीवात जीव येणे, सुटकेची भावना होणे, हायसे वाटणे, जीवाला जीव देणे, कोणत्याही प्रसंगात दुसऱ्याला मदत करणे, जीवाचे रान करणे, खूप प्रयत्न करणे. अन्य वाक्प्रचार व त्यांचे अर्थ: आरडाओरडा करणे, त्रागा करणे, आव्हान देणे, लढाईला बोलवणे, सामना खेळण्यासाठी आमंत्रण देणे, कावरीबावरी होणे, गोंधळून जाणे, कांगावा करणे, खरे बोलण्याचा आव आणणे, खजील होणे, वाईट किंवा चुकीचे काम केल्याची लाज वाटणे, खंत वाटणे, दुःख होणे, गढून जाणे, कामात किंवा विचारात गुंग होणे, गयावया करणे, विनवणी करणे, घाम फुटणे, घाबरणे, तुडुंब भरणे, काठोकाठ भरणे, थरकाप उडणे, खूप घाबरणे, ध्यास घेणे, सतत विचार करणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, नाव मिळवणे, कीर्ती मिळवणे, निरखून पाहणे, लक्षपूर्वक पाहणे, फस्त करणे, खाऊन संपवणे, बहार येणे, मजा येणे, धमाल येणे, भंबेरी उडणे, खूप गोंधळून जाणे, भाव गगनाला भिडणे, खूप महाग होणे, मग्न होणे, कामात किंवा विचारात गढून जाणे, लहानाचा मोठा करणे, पालन पोषण करणे, हुश्य करणे, मोकळा श्वास घेणे किंवा काम पूर्ण झाल्याचे समाधान मिळणे. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ. सरावासाठी प्रश्न: पुढील प्रत्येक वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. गयावया करणे, एखाद्याकडे अत्यंत नम्रपणे किंवा लाचारीने मदत मागणे म्हणजे गयावया करणे किंवा कळकळीची विनंती करणे. म्हणून पर्याय क्रमांक 2. नवल वाटणे, एखादी अघटित किंवा नवीन गोष्ट पाहून थक्क होणे किंवा आश्चर्य होणे. म्हणून पर्याय क्रमांक 4. पाय घसरणे, चालताना नियंत्रण सुटणे किंवा चुकीच्या मार्गाला लागणे. म्हणून पर्याय क्रमांक 1. कावरीबावरी होणे, भीतीमुळे किंवा अचानक घडलेल्या गोष्टीमुळे काय करावे हे न सुचणे किंवा गोंधळून जाणे. म्हणून पर्याय क्रमांक 3. निगा राखणे, एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची नीट देखभाल घेणे किंवा काळजी घेणे. म्हणून पर्याय क्रमांक 2. पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागल्यावर पोटातील अस्वस्थतेचे वर्णन करण्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढील प्रत्येक अर्थ व्यक्त करणारा योग्य वाक्प्रचार निवडा. खूप प्रयत्न करणे, कष्टाची पराकाष्ठा करणे किंवा अत्यंत मेहनत करणे. म्हणून पर्याय क्रमांक 2. मदत करणे, संकटाच्या वेळी किंवा कामात सहकार्य करणे. म्हणून पर्याय क्रमांक 1. लहानपणापासून संस्कार होणे, लहानपणी जे गुण किंवा शिकवण दिली जाते त्याला बाळकडू म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4. दुवा मागणे, एखाद्याकडे आशीर्वाद किंवा दयेची याचना करणे. म्हणून पर्याय क्रमांक 3. स्वतःला विसरून जाणे, एखाद्या गोष्टीत इतके मग्न होणे की स्वतःच्या शरीराचेही भान न राखणे. म्हणून पर्याय क्रमांक 2. मन दाटून येणे, खूप भावनाप्रधान होणे किंवा डोळ्यात पाणी येणे. म्हणून पर्याय क्रमांक 1. थँक यू.